जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. केरला स्टोरीचा सेकंड पार्ट येतोय. त्यामध्ये खूप स्पष्टपणे लव्ह जिहाद या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यावर म्हणजे विपुल अमृतलाल शाह यांनी हा जो चित्रपट बनवलेला आहे, याच्यावर आता खूप बवाल होणार आहे. ते ट्रेलर बघूनच लक्षात येते, की याच्यावर खूप लोकं आता आगपाखड करतील, की खूप डायरेक्ट दाखवलंय त्याच्यामध्ये. एकदम म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड एकदम कुठलाही आडपडदा ठेवलेला नाही आणि पहिल्या केरला स्टोरीपेक्षाही अत्यंत म्हणजे ज्याला इंटेन्स, डार्क हा चित्रपट घेतलाय. आता याच्यामध्ये काय होतंय, की भिगवणसारख्या ठिकाणी एक हिंदू मुलीचं अपहरण केलं धनगर समाजातल्या आणि त्या मुलीच्या आईने जो आक्रोश केलाय, त्या कोर्टाच्या आवारात आणि त्याच्यावर ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे मी तो स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर केला असता, पण ते काय व्यक्तिगत लोकं चॅट करतात आणि त्याच्यावर उगाच लोकांचा विश्वास असतो आपल्यावर. मला एकाने तो मेसेज टाकला, की भिगवणमध्ये असं-असं घडलं, जेव्हा जे घडल्याच्या एकदम काही वेळानंतरच लगेच. तर मी त्याच्यावर म्हटलं, की बाबा मुलीची प्रतिक्रिया येऊ दे. काय असतं ना, आपलंच नाणं खोटं निघतं याच्यात बऱ्याचदा. अशा पद्धतीनं अपहरण झालंय का, की मुलगी स्वेच्छेने गेलेली आहे. आता इथे काय करतात लोकं, की त्याला तंत्राचा, तांत्रिक याचा आपण हे करतो. त्याला नाव देतो, की बाबा हे तंत्र प्रयोग करतात. तर एक लक्षात घ्या, ज्यांचा विश्वास आहे तंत्रावर, त्यांना पण मी एक गोष्ट सांगतो, ज्यांचा नाही त्यांच्यावर ते काही विषयच नाही. की ते डुकराचा दात पाण्यात भिजवून ठेवा आणि तो उगाळून त्या द्या वगैरे, वगैरे पेक्षा आपण सगळे वारकरी आहोत, आपण सगळे सांप्रदायिक लोक आहोत. हरिपाठामध्ये एक ओळ येते. हरिनाम उच्चार मंत्र हा अगाध, पळे पळे भूतबाधा भिनेती. ज्या घरामध्ये हरिपाठ होतो, ज्या घरामध्ये नामस्मरण होतं, ज्या घरामध्ये आपली संस्कृती परंपरा पाळल्या जाते, त्या लोकांना हे तंत्रप्रयोग वगैरे या गोष्टींना घाबरायची आवश्यकता नाहीये. कोणाचा बापही तुमच्यावर कुठलाही तांत्रिक प्रयोग करू शकत नाही. कोणीही मला म्हणतं ना, की दादा म्हणजे येतात माझ्याकडे अशी लोकं येतात, की "सर तर काय करता येतात येतात." त्याला कोण काय करू शकतं, की बाबा मला असं बाधा झालेली आहे, मला अमुक कोणीतरी काहीतरी केलं तर त्याला अशी अपेक्षा असते मी काहीतरी हवेतून काढून देणार, त्याला काहीतरी पाणी देणार. भूत भविष्य कडू येई वर्तमान हेतू भाग्यहीन त्याची जोडी हे मानणारे आम्ही विष्णुदास आहोत. आम्ही वैष्णव आहोत. आमचा सरळ एक उपाय असते बाबा तू नामस्मरण करणं. सबसे बडा राम, राम से बडा उसका नाम. ते लोकांना ना सरळ मार्ग लोकांना काहीतरी रात्रीच्या अंधारात 12 वाजता अमावस्येत आम्ही गेलो पाहिजे, उलटी कुरळ आम्ही झाडाला मारली पाहिजे, मग कुठलातरी तिथून वेताळ खाली पडणार किंवा मुंजा खाली पडणार, मग त्याचे केस आम्ही उपटून आणले पाहिजेत आणि त्याला आपलं गुलाम बनवलं पाहिजे. अशा पद्धतीच्या उपाययोजना लोकांना आवडतात, पटतात. त्याला आपण काही करू शकत नाही. पण हा तंत्र हा विषय जर का बाजूला ठेवला ना, त्याला सुद्धा उपाय काय आहे? तर घरामध्ये एक असं वातावरण निर्माण करणे आणि त्याच्यासाठी प्रमाण आहेत ना शास्त्रामध्ये दिलेले, की तुम्ही जर का रामनामाचं सतत नामस्मरण, रामरक्षा जर का घरामध्ये करत असाल, तर हे तंत्र वगैरे तुम्हाला बाधणार नाही. हे असो किंवा नसो, सेफ साईड मी तुम्हाला सांगतोय. हा श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा भाग नाही, मी सेफ साईड सांगतोय. याचा आणखीन दुसरा एक फायदा आहे, की तिची जी नाळ आहे ना मुलीची आपल्या संस्कृतीशी जुळून राहते. आपला राम, आपला कृष्ण. आता थोड्या वेळाआधी मी पूजा करत असताना मला माझी मुलगी एक-एक देव्हाऱ्यातला एक-एक देव उचलून मला विचारतीये, "हे कोण? हे कोण?" तिला नुकतं बोलता येतंय. खूप छान वाटतं ना, खूप प्रसन्न आनंद वाटतो त्या गोष्टीचा किंवा घरामध्ये भजनं चालतात. तिला भजनं ऐकायची आवड आहे. अ, खूप मोठी व्यक्ती होती. खूप मोठी म्हणजे त्यांचा प्रवीणजी तोगडे यांनी कुबेर म्हणून उल्लेख केला कार्यक्रमामध्ये. प्रवीण तोगडे होते त्या कार्यक्रमामध्ये. त्यांनी जेव्हा माझ्या मुलीला बघितलं, स्वयंप्रभाला बघितलं, त्यांना एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं, की ती खूप लहान होती आणि तिने मला कुंकवाच्या करंड्यातून ते कुंकवाचं बोट घेऊन माझ्या डोक्याला कुंकू लावलं किंवा ती याच्यात जाऊन बसली, भजनामध्ये जाऊन बसली. हा जो संस्काराचा भाग असतो ना, की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे घरून सुरू झालं पाहिजे. "बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले" आपण म्हणतो, की पहिल्यांदा तुम्ही धर्म अंगीकारा. ॲज अ पॅरेंट तुम्ही धर्म अंगीकारा, तर तुम्ही तुमच्या मुलांना तो देऊ शकणार ना. आता इथं असे झालेले आहेत, की आपले बापच एवढे रंगीन झालेले आहेत आणि शौकीन झालेले आहेत. असं म्हटलं तर लोकांना राग येतो. पितृपूजन दिवसाच्या दिवशी सुद्धा मी म्हटलं, की आपले खरोखर माय-बाप पूजन करण्याच्या लायकीचे आहेत का? असं म्हटल्यावर लोकांना म्हणतो, "अरे, अशी कशी भाषा आहे आपली? आपण असं कसं बोलू शकतो?" अरे बाबा, मी लायकी याच्यासाठी काढतोय, की आम्ही जेव्हा लव्ह जिहादच्या केसेसमध्ये जातो, तेव्हा एक किस्सा मी वारंवार सांगत असतो, आज परत सांगतो, की मला एक व्यक्ती त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार लक्षात आलं, की हा डिफेन्समध्ये असेल किंवा डिपार्टमेंटमध्ये असेल, पोलिस डिपार्टमेंटमध्ये त्याची मुलगी लव्ह जिहादमध्ये अडकलेली आहे. त्याला जाऊन मी 4 प्रश्न विचारले. म्हटलं, "काका तुम्ही काय करायचे?" "मी रिटायर्ड आहे. मी पोलिस डिपार्टमेंटला होतो. अमुक-अमुक पदावर होतो." म्हटलं, "तुमच्या कधी लक्षात आलं, की मुलगी किंवा तो मुलगा तुमच्या घरी घरी चकरा मारत होता का? तुमच्या कधी लक्षात आलं?" "नाही, नाही, ते समोरच राहत होते म्हणे. आमची मुलगी खेळायला जायची त्यांच्या इथं." अरे, हा पोलिस डिपार्टमेंटचा माणूस आहे. या मूर्खाला एवढी अक्कल नाहीये का, की डिपार्टमेंटमध्ये असून सुद्धा त्याला लव्ह जिहाद हे प्रकरण माहीत नाही का? आई-वडिलांच्या चुका दाखवल्या, की लोकांना राग येतो. एकाने मी एक पोस्ट टाकली आज, की तो म्हणतोय, की बाबा आई-वडिलांचा कन्सर्न असल्याशिवाय, त्यांची इच्छा असल्याशिवाय, त्यांचे कन्सेंट असल्याशिवाय मुलीचं लग्न होऊ नये. त्यांच्या अनुमतीशिवाय मुलींचं लग्न होऊ नये असा कायदा झाला पाहिजे. मूर्खपणा बंद करा, हा बावळटपणा बंद करा सर्वात पहिले. धर्माच्या नावाखाली कुठल्यातरी त्या एका मास्तरचे ते सेमिनार घेतात आणि तो रडवतो मुलींना, "त्या कुत्र्याला रात्री 3 वाजता तू मेसेज करते."
किंवा इंदुरीकर महाराज किंवा लव्ह मॅरेज करणारे दरवाजे बंद करून भांडे घासतात. समाजाला या गोष्टी का आवडतात? कारण की समाजाला डॉमिनन्स आवडतं. त्यांना काय करायचं, त्यांच्या मुली दावणीला बांधायच्या. म्हणजे मी रान मोकळा आहे, मला मी तिकडे काही केलं तरी चालेल, मी तिकडे कुठल्याही पद्धतीचे कसे वेश्यागमन केलं तरी चालेल, मी काहीही केलं चालेल. 19 वर्षाच्या मुलीला पट्ट्याने मारहाण करणारा एक व्यक्ती जो स्वतःला पुरोगामी सांगत होता, पुरोगामी पक्षाचा सांगत होता, हिंदुत्ववादी म्हणा की ते सगळे सारखेच असतात त्या बाबतीत. का मारलं रे बाबा? म्हणते ते तिने अमुक एका मुलाशी बोलताना मला दिसली. आणि हीच सगळ्यांची अपेक्षा आहे की नाही नाही असंच मारलं पाहिजे. अरे बाबा, हा जो माणूस आहे ना, हा 50व्या वर्षी हा हेअर ट्रान्सप्लांट करतोय. का करतोय? तुझं लग्न झालेलं आहे, तुला मुली. माझं हेअर ट्रान्सप्लांटला विरोध नाहीये, पण तू का करतोयस तसं? कारण की तुलाही असं वाटते की मी समाजामध्ये छान दिसलो पाहिजे, मी सुद्धा 4 लोकांना इम्प्रेस करू शकलो पाहिजे, मी सुद्धा भौतिकवाद आपल्यातही आहे ना कुठेतरी. अरे ती तर कोवळ्या वयात आहे ना. अरे 19 वर्षाच्या मुलीला तू काय दिलंय, की बाबा तिने तिच्या भावनांवर तिच्या संवेदनांवर तिने ताबा मिळवला पाहिजे. तू कशा पद्धतीचं वातावरण तिला दिलेलं आहे? स्वतः तू बुडी घोडी लाल लाल लगाम झालेली तुझी अवस्था आहे. तुझं कॅरेक्टर सगळ्या लोकांना माहिती आहे आणि तू स्वतःच्या पोरीला धोपटतोयस. मुलीचा आदर्श तिचा बाप असतो, मी हे नेहमी सांगतो. आणि त्या बापाने कशा पद्धतीचा आदर्श उभा करून दिला पाहिजे तिच्या डोळ्यापुढे, तिने कशा पद्धतीचा पुरुष निवडला पाहिजे. कारण की आज तुम्ही म्हणताय, की बाबा आई-वडिलांच्या इच्छेने लग्न. माझी ताजी घटना आहे. जी माझ्या संपर्कातील लोक आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे हा विषय. माझ्या कॉन्टॅक्टमधल्या माझ्या समर्थकांना, बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, की अलीकडे एक लग्न ठरलेलं आहे. त्या वडिलांची एवढी चूक होतीये, खूप चूक होतीये. त्यांना आम्ही दाखवून थकलोय. पण त्यांचं अहंकार अडवायचं, की नाही, नाही माझ्या मुलाचं, मुलीचं एक्स-वाय-झेड इथंच लग्न मी करणार. इथंच करणार. अरे तो त्याचं क्वालिफिकेशन काय आहे? त्याचं सराउंडिंग काय आहे? नाही, नाही मी लहानपणापासून ठरवलेलं आहे त्याचं इथं. आणि नाही, नाही आई-वडिलांचे निर्णय योग्य असतात. कोण म्हणतं तुम्हाला आई-वडिलांचे? आई-वडिलांचे निर्णय योग्य असतात असं तुम्हाला जर का वाटत असेल, तर एका लग्नातला विषय सांगतो, एक किस्सा सांगतो मी, की बाबा माझ्या नात्यातच एक पूर्ण डायबिटिक फॅमिली आहे. पूर्ण फॅमिली डायबिटिक आहे. मुलगा खूप जाड होता. त्यांच्या याच्यातच रक्तातच ते आहे, दोष आलेला आहे. आता जाड असणं, डायबिटिक असणं किंवा जेनेटिकली तुम्हाला तो आजार असणं यात तुमचा काही दोष नाहीये. पण तुम्ही एक व्यक्ती म्हणून त्याला कंट्रोल करू शकता, तुम्ही धावू शकता, तुम्ही डाएट करू शकता, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. पण ती पूर्ण फॅमिली फक्त पैशावर फोकस करते. एक खूप सुंदर सुस्वरूप मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावलं आणि मी आणि माझे मामा अक्षता टाकताना माझे मामा डॉक्टर आहेत. त्यांनी मला एक प्रश्न विचारला, की की ह्या मुलीच्या वडिलांबद्दल तुझं काय मत असायची? मी म्हटलं म्हणजे? ते म्हणत, की ह्या माणसासारखा मूर्ख माणूस कोण? अरे तो दिसतोय तो डायबिटिक आहे. पण फक्त त्याच्या घरी पैसा आहे, त्याच्या घरी बंगला आहे, त्याच्या घरी अमुक आहे, तमुक आहे, नाव नातं चांगलं आहे. अरे पण त्या पोरीचं भविष्य काय? तिच्याही पोटी जो पोरगा जन्माला येईल, तो डायबिटिक होईल ना. अरे पहिली गोष्ट म्हणजे, की तुम्ही सुदृढता बघा. तुम्ही त्या व्यक्तीचं आज सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट आपल्याला काय सांगतंय? की आपल्याला सांगते, की एक स्ट्राँग डीएनए पुढे सर्क्युलेट झाला पाहिजे. अशा पद्धतीने आई-वडील केवळ पैसा पाहत आहेत. धंदा करून ठेवलेला आई-बापांनी लग्नाचा धंदा. या धंद्याला कंटाळून पोरी स्वतःच्या मनाने चयन करतात किंवा घरातल्या वातावरणाला कंटाळून पोरी बाहेर घरातच त्यांना प्रेम भेटलं नाही तरी बाहेर कुठेतरी प्रेम शोधतात. ह्या गोष्टी बऱ्याच अंशी खऱ्या आहेत. मी पाहतो, की ज्या मुली लव्ह मॅरेज करतात त्यांच्या घरातलं वातावरण थोडंसं बिघडलेलं असतं किंवा खूप जास्त वाईट असतं. आई-वडिलांचं सेपरेशन असतं, आई-वडिलांचा एकमेकांशी संवाद नसतो, बाप आईला मारत असतो. वडिलांची खूप मोठी भूमिका असते त्याच्यामध्ये. वडिलांशी त्या मुलीचं बॉन्डिंग नसतं. तिला वडील हा तिर्राईत माणूस वाटत असतो. हे सत्य परिस्थिती आहे. तुमचा, आमचा कोणाचाही बाप ती नाकारू शकत नाही. आई-वडील योग्यच निर्णय घेतात. कोण्या भोपाई सुत्यानं सांगितलं तुम्हाला आई-वडील योग्य निर्णय घेतात? योग्य निर्णय धर्म घेतो. धर्माची धारणा करणारा व्यक्ती घेतो. ज्या व्यक्तीला धर्माचं ज्ञान आहे, तो व्यक्ती योग्य निर्णय घेत असतो. आपल्या भारतामध्ये तर धार्मिक लोकांचं अनुष्ठानच नाही, अधिष्ठानच नाही, आपल्या घरामध्ये नाहीये. आज जर का मुसलमानांच्या मुली बघितल्या, तर त्या खूप जास्त कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये राहतात. ते चुकीचं आहे, बरोबर आहे, तो भाग वेगळा. पण निदान त्या पोरी त्यांच्या धर्माचं ताकदीने रक्षण करतात. मला एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवली होती माझ्या मित्राने. त्याची एक मुस्लिम गर्लफ्रेंड होती आणि जेव्हा धर्माचा विषय आला, तेव्हा ती इतक्या ताकदीनं तिच्या कुराणला, तिच्या अल्लाहला डिफेंड करत होती. आज मी एका कॉलेजला गेलो तिथं हे करायला लेक्चर म्हणा किंवा व्याख्यान करायला. तर मी पाहिलं, की आपली जेन जी आहे, त्या तरुण-तरुणी जे आहेत, त्यांना काडीचंही नॉलेज नाही आहे. मी आता थोड्या वेळाआधी एका व्यक्तीला सांगत होतो, की जेव्हा आम्ही लहान होतो ना, मला 99चा वर्ल्ड कप आठवतो. म्हणजे तारखा इकडे-तिकडे होऊ शकतात. मला पोखरणचा हे आठवतो, अणुचाचणी आठवते मला पोखरणची. मला इंद्रकुमार गुजरालची शपथविधी आठवते. मला हे माहिती आहे, की बाबा तेलगी असेल किंवा मुद्रांक घोटाळा असेल किंवा ए राजा असेल, 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल किंवा कनिमोई त्या काळामध्ये जेलमध्ये होती किंवा दाभोळकरांच्या हत्येपर्यंतचा हा जो सगळं मला तुम्ही तेव्हाच्या हायलाइट विचारा. मला सगळं आठवतात. मला सगळं माहिती आहे. कारण की आम्ही याच्यावर चर्चा करायचो. मी परवा एका जेन मुलीला विचारलं, की एप्स्टीन फाईलबद्दल तुला काय माहिती आहे? ती म्हणते, "हे काय मला माहित नाही" म्हणे. मी म्हटलं, "तुला रील्स वगैरे बघत आहे? रील्सवर कंटिन्यू तेच तर चालू आहे." "नाही मला तशा रील्स नाहीत आल्या" म्हणे. आणि नंतर मग म्हणजे एप्स्टीन फाईल रिलीज झाल्याच्या 7-8 दिवसानंतर. नंतर मग मला म्हणते, की "बाबा मला आता सगळं ते एप्स्टीन फाईलबद्दलच येतंय. तुम्ही विषय काढल्यापासून मला आता सगळं तेच दिसतंय."
म्हणजे विचार करा तुम्ही की या मुलांना समाजामध्ये जगामध्ये काय चाललेलं आहे. शिवजयंती इव्हेंट आहे त्यांच्यासाठी, गाडीला झेंडे लावून त्यांना फिरायचं. आपण म्हणतो ही मुलं वाया गेली. का गेली? का गेली? त्यांना जे तुम्ही ॲटमॉस्फिअर प्रोव्हाईड केलेलं आहे, तुम्ही जे विदेशी लोकांची जी आधुनिकीकरणाच्या नावाखाली जी विष्ठा चवीने खाताय, त्या पोरांना तुम्ही केवळ पैसा कमावण्याबद्दलच मर्यादित ठेवलेलं आहे. त्यांना केवळ तुम्ही मार्क्सच ऑब्टेन करा, तुम्ही आयुष्यात हे शिकवलेलं आहे. तुम्ही त्यांना जीवन दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते जीवन जगत नाहीये. लहान-लहान पोरांना राव तुम्ही त्या ऑर्फनेज सारखं, त्या अनाथ आश्रमासारखं त्यांना शाळेत कोंबता. ती पोरं तिथं रडतात. त्यांची बोटं तयार नसतात पेन पेन्सिल पकडायला 2-2, 3-3 वर्षाच्या स्वतःच्या ऐशारामासाठी, स्वतःची मौज-मस्ती, मजा करण्यासाठी तुम्ही त्या लहान-लहान लेकरांना शाळेत पाठवता. माझ्या एका मित्राने एक प्रसंग लिहिला होता. शिक्षक आहे तो, की रविवारी त्याला एका याचा फोन आला संडेला, रविवारच्या दिवसाला, की बाबा तुम्ही आज एक्स्ट्रा क्लास घेतला नाही, असं कसं तुम्ही न कळवता. अरे म्हणे मला अर्जंट काम आलं. हे काही कंपल्सरी नसतंय. हे आम्ही स्वतःहून घेतो. अहो पण ती मुलं आता घरात किती धिंगाणा करतात. एक दिवस तुम्हाला मुलं तुमची घरात सहन होत नाहीत. हे मायबाप, हे भोसडीचे मायबाप आणि मग म्हणतात की आमच्या पोरी लव्ह जिहादला बळी पडतात. अरे ती पोरगी स्वतः सांगते की ती इतक्या-इतक्या वर्षापासून त्या मुलाच्या संपर्कात होती आणि तितक्या-तितक्या वर्षापासून म्हणजे ती 12 वर्षाची होती. 12 वर्षाची असतानापासून ती त्या पोराच्या संपर्कात आहे. हे मायबाप टिपऱ्या खेळत आहेत का? तुम्हाला त्या आईचा हंबरडा दिसतो, पण त्या चुका तुम्हाला दिसत नाहीत, की तुम्ही आई-वडील म्हणून करताय काय? 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाला हे आपल्याला दिसतो, पण ती 3 वर्षाची मुलगी त्या अमुक एका व्यक्तीसोबत, त्या बस ड्रायव्हर सोबत ती करत काय होती? त्या कंडक्टर सोबत ती करत काय होती? ती शाळेमध्ये 3 वर्षाच्या मुलीला तुम्हाला कलेक्टर बनवायचं आतापासून, तुम्हाला 6 वर्षापर्यंत स्वतःची मुलं सांभाळता येत नाही. लाजा वाटत नाही तुम्हाला मायबाप म्हणून? तुम्हाला असं वाटत नाही आपण जीव दिला पाहिजे म्हणून? अरे स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना तुम्हाला सांभाळता येत नाही, तर तुम्हाला लोकांना, अरे स्वतःचं नाणं जर का खोटं निघालं, मी स्पष्ट सांगितलेलं आहे, लव्ह जिहादमध्ये गेलेली मुलगी कितीही जवळची असो, कोणीही असो, तुम्ही डायरेक्ट श्राद्ध घालून दिली. काय तिची आशा काय? तुम्ही काय तिची आशा करता? कसायला एकदा काय विकल्यानंतर तू काय कसाही कापणारच आहे. त्याच्याबद्दल तुम्ही हे की बाबा त्या मुलीला सुटकेसमध्ये, अरे ती जर नांदली तर, त्यानं चांगली नांदवली तर, तो एक्झाम्पल सेट करायला बसलाय ना तिथे सोसायटीमध्ये. अजूनही 4 मुली आपल्याकडे आल्या पाहिजेत म्हणून. ते गेल्यानंतर असं होतं आणि तसं होतं. मुलींना कुराण शिकवा, फापट पसाला, ह्याच्या फालतूगिऱ्या लव्ह जिहादच्यावर काम करणारे लोक करतात, त्या आधी बंद झाल्या पाहिजे. स्वधर्म शिकवा, स्वतःच्या घरामध्ये तशा पद्धतीची वातावरण निर्मिती करा. आई-वडिलांनी जबाबदार बना. आई-वडिलांनी पहिल्यांदा धर्म धारण करा. पोरांना चांगला संस्कार द्या, पोरांना चांगली शिकवण द्या. पैशाच्या व्यतिरिक्त सुद्धा नैतिक मूल्य खूप महत्वाची असतात जीवनामध्ये. आपण एक चांगला व्यक्ती म्हणून बनलो पाहिजे. आपल्याला जीवनाचे सगळे नवरस आपल्याला घेता आली पाहिजेत. आपल्याला ईश्वराने हा देह कशासाठी दिलेला आहे? कोहम पासून ते सोहम पर्यंतचा प्रवास, त्याच्यामधला असलेला अध्यात्म, त्याच्यामधला असलेला आध्यात्मिक प्रवास, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या मुलांना तिथे शिकवाव्या लागतील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे जे बोंबा ठोकताय, हा सगळा फालतूपणा आहे. ही सगळी फालतूगिरी आहे. तुम्ही पोरींच्या मागे कंटिन्यू टॉर्च घेऊन फिरू शकत नाही. त्यांच्यासोबत राहतात ते त्यांचे संस्कार, ते त्यांचे विचार. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या छपरी पोरांना सुद्धा कंट्रोल करून, तुमच्या छपरीगिरी करणाऱ्या पोरापोरींना तुम्ही कंट्रोल करू शकत नसाल. नाईट आउटच्या नावाखाली आई-वडिलांना सांगून जर का पोरपोरी बाहेर जात आहेत, क्लबिंग करत आहेत, क्लबमध्ये जात आहेत, डिस्को थेकला जात आहे. मी एक मॉम चित्रपटाचं उदाहरण दिलंय, की बाबा त्याच्यामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केला, की मुलगी तर 18 वर्षाची आहे, 17 वर्षाची आहे, तिथं डिस्को थेकला जाणार, तिथं पार्टी करणार, तिथं व्हॅलेंटाईन डेला जाणारच, तिथं दारू पिणारच, पण तिच्यावर बलात्कार व्हायला नको. हा जो तुमचा शहाणपणा आहे ना, याच्या पुंगळ्या करून तुम्ही घ्या घालून. हा शहाणपणा आधी बंद झाला पाहिजे. नाईट लाईफच्या नावाखाली, या कल्चरच्या नावाखाली. हे आपलं कल्चर नाही. आपल्याला आपल्या कल्चरमध्ये आपलं पुनरुज्जीवन करावं लागेल. आपल्या संस्कृतीचं 7च्या आत घरातली संस्कृती आपल्याला, आणि हे मुलांसाठी सुद्धा हे सारखंच इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. तर कुठे आपण ह्या गोष्टी कुठेतरी थांबवू शकू. याच्या बाबतीत तुम्ही रोग कपाशीला इंजेक्शन म्हशीला जर तुम्ही करत असाल, तर मग याचा अर्थ काय आहे? ह्या गोष्टी कधीही थांबणार नाहीत. ह्या अविरतपणे चालत राहतील. आम्ही किती घासली, आम्ही किती आदळापट केली, तरी ह्या अशा घटना घडणारच. तर दुसरी बाजू सुद्धा बघायला शिका. नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघायला शिका. आई-वडिलांच्या चुका, आई-वडिलांना लगेच लेकरू जन्माला आल्याबरोबर त्यांना ईश्वर करू नका. पहिले त्यांच्या कानपिचक्या घ्या. म्हणजे पॅरेंट्स तुम्ही कसं वागायला पाहिजे, तुमच्या काय लायकी आहेत ह्या तपासा. मग तुम्ही तुमच्या पोरांवर तुम्ही दोषारोपण करू शकता. पॅरेंट्स म्हणून तुम्ही जागृत झाल्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाहीत. ती केरला स्टोरीमध्ये सुद्धा फर्स्ट पार्टमध्ये ती मुलगी म्हणते, की तुम्ही मला लेनिन शिकवला, तुम्ही मला मार्क्स शिकवला, पण तुम्ही मला आपला धर्म शिकवला नाही. हा फॉल्ट आहे. ही गोष्ट आपल्या जर का लक्षात येत नसेल, तर आपल्या मुली पळून गेलेल्याच बऱ्या आहेत. कारण की ते तसेही या धर्मात राहून काही तीर मारणार नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.